नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. तर आज आपण कच्च्या टॅमॅटोपासून चटकदार आणि झणझणीत अशी रेसिपी बनवणार आहोत. तसेच ही रेसिपी चवीला एवढी छान आणि भन्नाट लागते ना, खरंच. तसेच ही रेसिपी घरच्या घरी असलेल्या साहित्यापासून तयार होते आणि त्याला फार वेळसुद्धा लागत नाही. तर तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागली असेल, त्यामुळे वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला मी ही कच्ची टॅमॅटो घेतलेली. ही टॅमॅटो माझ्या झाडावरचीच आहेत. अगदी सकाळ सकाळ ही तोडलेली आहेत, त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान लागणार आहे. तर ही टॅमॅटो आता आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आणि कापायची आहेत. तर सुरुवातीला आपण त्याचे सर्व देठ काढून घेऊया. आणि ही टॅमॅटो आपल्याला आबडधोबड थोडीशी जाडसर कापली तरी चालणार आहेत. आपल्याला या टॅमॅटोच्या जाड्या अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत. तर आता ही आपण सर्व टॅमॅटो जाड्या चकत्या करून होतील ह्याप्रमाणे कापून घेऊया. आता आपल्याला ही टॅमॅटो कापून झाल्यानंतर गॅसवर तवा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर 2 पळ्या एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तेल तव्यामध्ये घालताना साईडने घालून घ्यायचं आहे. म्हणजे का, तर आपण ज्या टॅमॅटोच्या चकत्या आहेत त्या आपण कॉर्नरपासून ठेवणार आहेत आणि त्या चिटकू नये यासाठी आपल्याला कॉर्नरपासून तव्यावर तेल घालून घ्यायचं आहे. तर सर्व तव्यावर आपण जी कापलेली टॅमॅटो आहेत ते आपण ठेवून घेऊया. खूप साधी, सोपी आणि पटकन अशी छान होणारी रेसिपी आहे. तर सर्व टॅमॅटो आपण या तव्यावर ठेवून घेतलेली आहेत. आता आपल्याला या टॅमॅटोच्या चकत्यांना दोन्ही बाजून छान असं शेकवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा रंग थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आता बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही कच्ची टॅमॅटो यायला सुरुवात झालेली आहे आणि या टॅमॅटोची चव आहे ना, खरंच खूप छान लागते. आता ही तर माझी घरचीच टॅमॅटो आहेत. तर आपल्याला 2 ते 3 वेळा ही छान अशी, हे बघा, बघितलं ना, लाल लाल चट्टी येईपर्यंत आपण ही टॅमॅटो भाजून घ्यायची आहेत. तर एक 5 ते 7 मिनिटानंतर आपली टॅमॅटो छान अशी भाजली गेलेली आहे. आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. टॅमॅटो प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला काही जिन्नस लागणार आहेत. हिरवी मिरची, आलं, लसूण, मीठ, जिरं, तसेच कोथिंबीर, शेंगदाणे आणि चण्याची डाळ. चण्याची डाळ ही ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायची नसेल तरी तुम्ही नाही घातलीत तरी चालेल, पण त्यामुळे चव खूप छान येते, त्यासाठी आपण ती घालणार आहोत. तर सुरुवातीला त्याच तव्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मिरची, तसेच जिरं, लसूण आणि आलं हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यांनासुद्धा लाल डाग येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणेसुद्धा आपण व्यवस्थित असे परतवून घेऊया. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजून घेऊया. आता 1 ते 2 मिनिटांतर आपण बघितल्यानंतर आपले शेंगदाणेसुद्धा थोडे थोडे तडतडायला लागलेले आहेत आणि मिरची, लसूण तसेच आल्यालासुद्धा छान असे डाग आलेले आहेत. थोडक्यात हे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. शेंगदाणे, मिरच्या, जिरं, आलं, लसूण हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तसेच आता आपण जी भिजवलेली चणा डाळ होती ती सुद्धा या तव्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला तेल घालायची काही गरज नाही आहे. बिना तेलाचीच आपल्याला ही व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे आणि त्यातलं पाणी सगळं जाईपर्यंत परतवायची आहे. डाळीला सुद्धा लालसर छान चट्टे येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आपण डाळीमध्ये सुद्धा मीठ घालून घेऊया. ही चणा डाळ व्यवस्थित अशी भाजून घेऊया. आता आपण टॅमॅटो, शेंगदाणे आणि डाळ हे सर्व व्यवस्थित असं भाजून घेतल्यामुळे त्यातलं मॉइश्चर सगळं निघून गेलेलं आहे आणि त्यामुळे आपली जी रेसिपी होणार आहे ती टिकायला सुद्धा याचा खूप असा उपयोग होणार आहे. तर इथे आपली चणा डाळसुद्धा भाजून झालेली आहे. तीसुद्धा आपण त्या शेंगदाण्यांच्याच मिश्रणामध्ये ठेवूया आणि व्यवस्थित अशी थंड होऊन देऊया. सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य घालून त्याची जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे. तर आपण याची जाडसर भरड अशी पेस्ट तयार करून घेऊया. सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे. तर आपण यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया. तर इथे आपली जाडसर भरड अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता याच भांड्यामध्ये आपल्याला जी आपण तळून घेतली, म्हणजे दोन्ही बाजूनी शिजवून घेतलेली टॅमॅटो आहेत ती सुद्धा घालून घ्यायची आहे आणि याची छान अशी चटणी तयार करायची आहे. आपण सर्व टॅमॅटो यामध्ये घालून घेऊया आणि छान मस्तपैकी झणझणीत चटकदार अशी याची चटणी बनवून घेऊया. तर येथे मस्तपैकी आपला येथे हिरव्या टॅमॅटोचा ठेचा, तुम्ही याला चटणीसुद्धा बोलू शकता किंवा ठेचासुद्धा बोलू शकता, तयार झालेला आहे. दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे. आता आपण त्याला लाल मिरची आणि लसणाचा तडका देऊया. त्यासाठी मी गॅस चालू केलेला आहे आणि त्यावर तडका कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आता 2 चमचे एवढे
तेल घालून घेऊया. तसेच यामध्ये पाव चमचा एवढी हिंग घालून घेऊया आणि 5 ते 6 छोट्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घेऊया. आता चमच्या साहाय्याने व्यवस्थित हे ढवळून घेऊया आणि लाल मिरची यामध्ये घालून घेऊया. आता ही लाल मिरची यामध्ये घातलेली आहे, परतवून घेऊया. आपण जी हिरव्या टोमॅटोची चटणी बनवून घेतलेली आहे त्यावर ही फोडणी घालून घेऊया. वाव, ठेच्याचा आणि त्या फोडणीचा ना खरंच खूपच छान सुगंध पूर्ण घरभर असा पसरला गेला आहे. संपूर्ण चटणी किंवा ठेचा आपण मिक्स करून घेऊया. तर आता ठेचा बोललं की भाकरी तर येतेच, तर मी येथे ठेच्यासोबत खायला भाकरीसुद्धा बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि ह्याची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.